नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सर्व सेवा, एमपीएससी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार पीडीएफ स्वरूपात, अगदी मोफत आणि क्विज स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर. त्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या चालू घडामोडीवाला या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. सोबतच फेसबुक अकाउंटलाही फॉलो करून घ्या, त्या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील. आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरतीची संभाव्य प्रश्नपत्रिका 4. आपण शॉर्टच्या स्वरूपात सुद्धा ही दिलेली आहे, ती आपल्या चॅनलवर अपलोड झालेली आहे. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पहिला प्रश्न, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कुठे आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, अकोला. प्रश्न क्रमांक 2, स्वामी विवेकानंद यांच्या भाषणामुळे गाजलेली जागतिक सर्वधर्म परिषद कुठे भरली होती? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए, शिकागो. प्रश्न क्रमांक 3, भारतातील सर्वात मोठी मशीद खालीलपैकी कुठे आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, दिल्ली. प्रश्न क्रमांक 4, आवृत्तीबीजी वनस्पतींमध्ये ही प्रजननांगे असतात. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, फुले. प्रश्न क्रमांक 5, टिंबटिंब याने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत लावला. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए, न्यूटन. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए, गोंदिया. प्रश्न क्रमांक 7, कोंबड्याची खालीलपैकी कोणती जात जास्त अंडी देते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, व्हाईट लेग हॉर्न. प्रश्न क्रमांक 8, स्त्रीभ्रूण हत्या रोखणारा कायदा देशात सर्वप्रथम कोणत्या राज्यात लागू करण्यात आला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 9, किमान वेतन कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए, 1948. खालीलपैकी कोणते महाराष्ट्राचे लोकसंगीत आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, पोवाडा. प्रश्न क्रमांक 11, सन 1864 मध्ये पुणे येथे विधवा पुनर्विवाह घडवून आणणारे समाजसुधारक कोण होते? तर हे विष्णूशास्त्री पंडित. आता ही तारीख महत्वाची आहे, ठीक आहे. महात्मा फुले यांनी सुद्धा घडवून आणले होते, पण ती तारीख वेगळी आहे. तर 1864 ला विष्णूशास्त्री पंडित. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12, छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए, तोरणा. स्वराज्याचे तोरण बांधले असं आपण म्हणतो, तर ते याच्यामुळेच, ठीक आहे. तर हे या ट्रिकने हे लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक 13, डायलिसिस ही उपचार पद्धती खालीलपैकी कोणत्या आजारात वापरतात? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे मूत्रपिंड विकार. प्रश्न क्रमांक 14, सन डॅश डॅश मध्ये दादाभाई नौरोजींनी रास्त गुफ्तार हे साप्ताहिक सुरू केलं. तर हे केलेलं ऍक्च्युअली 1851 मध्ये, बऱ्याच ठिकाणी 1861 दिले जातं, ठीक आहे, पण योग्य 1851 आहे. प्रश्न क्रमांक 15, सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? आणि हे आलेलं आहे वारणा नदी, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 16, लिंबावरील सायट्रस कॅकर या रोगास कारणीभूत ठरणारा घटक कोणता? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, जीवाणू. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17, भारतातील इंग्रजी सत्तेचा पाया खालीलपैकी कोणत्या लढाईने घातला गेला? तर हा प्लासीची लढाई या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि असा जर प्रश्न आला, भारतातील इंग्रजी सत्तेचा पाया खालीलपैकी कोणत्या लढाईने मजबूत झाला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे बक्सार, ठीक आहे. प्लासीच्या लढाईनं पाया घातला, तर बक्सारच्या लढाईनं मजबूत केला. त्याच्यामुळे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18, महाराष्ट्राच्या पठारावर कोणत्या प्रकारची मृदा आढळते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे काळी मृदा, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 19, घटनेच्या कोणत्या कलमा अन्वये बालमजुरी करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे घटनेच्या 24व्या कलमानुसार, ऑप्शन ए. प्रश्न क्रमांक 20, महाराष्ट्र शासनाने टिंबटिंब रोगांच्या रुग्णांसाठी आरोग्यवर्धिनी कार्यक्रम सुरू केला आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे क्षयरोग. प्रश्न क्रमांक 21, सन 1930 मध्ये अंमलात आलेला शारदा कायदा कशाशी संबंधित होता? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी,
बालविवाह प्रतिबंध. प्रश्न क्रमांक 22. टिंबटिंब हे द्रव्याचे सर्वात लहान परिपूर्ण एकक आहे. अर्थातच अणू. सगळ्यात छोटा अणू, मोठा घटक रेणू. प्रश्न क्रमांक 3. संसदेचे अधिवेशन वर्षातून किती वेळा बोलवणे आवश्यक असते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए 3 वेळा. ठीक आहे. पावसाळी अधिवेशन, हिवाळी अधिवेशन आणि उन्हाळी अधिवेशन नाही, अर्थसंकल्पीय अधिवेशन. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 24. सन 1854 चा वूडचा खलिता कोणत्या विषयाशी संबंधित होता? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी शिक्षण. प्रश्न क्रमांक 25. भारतातील टिंबटिंब हे राज्य सूर्यफूल या तेलबिया पिकाच्या उत्पादनात सर्वात अग्रेसर आहे. खूप महत्वाचा प्रश्न आहे. सूर्यफूलमध्ये कर्नाटक हे राज्य अग्रेसर आहे. ऑप्शन ए. प्रश्न क्रमांक 26. ओ या स्वराचे उच्चार स्थानानुसार वर्गीकरण करा. आणि या स्वराचं आहे कंठ्युष्ट. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं असेल तर एखादी बायको नवऱ्याला ओ म्हणून हाक मारते तर त्याचं प्राण कंठात येतं. ठीक आहे. म्हणून हे कंठ्युष्ट. हे पण तुम्ही कन्फ्युज होऊ शकता. कंठ्युष्ट लक्षात ठेवा. गमतीचा भाग सोडून द्या. पुढचा प्रश्न क्रमांक 27. म हे व्यंजन कोणत्या वर्गात येते? तर म हे व्यंजन प वर्गात येते. प फ ब भ म. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 28. खालीलपैकी योग्य विरामचिन्ह असलेले वाक्य ओळखा. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी सोड मला, तो जोराने ओरडला. तर मित्रांनो, ही होती संभाव्य प्रश्नपत्रिका. 30 प्रश्नाची प्रश्नपत्रिका असते. 2 प्रश्न गणिताचे जे आपण यात घेतले नाही ते आपण शेवटी एकत्रच एका व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या सगळ्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यासाठी चालू घडामोडीवाल्याचा YouTube, Facebook, Instagram आणि Telegram जॉईन करा. कमी वेळात जास्त अभ्यास करून घ्या. मोफत PDF, मोफत क्विज, सगळ्या चालू घडामोडी तुम्हाला परफेक्ट मिळेल, वेळच्या वेळी मिळेल आणि याची सुद्धा PDF तुम्हाला मोफत मिळेल. ठीक आहे. तर याचा लाभ घ्या आणि जास्तीत जास्त चॅनलला शेअर करा. सबस्क्राईब करा. व्हिडिओला शेअर करा. सबस्क्राईब करायला सांगा आणि लाईक करा. तुमची एक लाईक आमचं प्रोत्साहन वाढवते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. भेटूया उद्या 5व्या व्हिडिओमध्ये.